गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीचा एक व्हिडिओ आहे ज्यात अमित देशमुखांच्या प्रचार सभेत शिवराज मोटेगावकर म्हणतात की आम्ही देशमुख कुटुंबाचं कुंकूच कपाळावर लावलंय आणि आम्ही तुमचे निष्ठावंत आहोत। मोटेगावकरची ही देशमुख कुटुंबावरची निष्ठा का आहे आणि कधीपासून आहे त्याचे धागेदोरे काही कागदपत्रांमुळे आता समोर आलेत। ज्याची ओळख उद्योग भवन अशी होती त्या सध्याच्या ट्यूशन एरियामध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांनी 2013 ला एक गाळा भाड्याने घेतला ज्याला महिन्याला फक्त 1474 रुपये एवढं भाडं आहे। दुसरा गाळा विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देवी देशमुख यांच्या नावावर असून याचे भाडं फक्त 1474 रुपये। याच भागातले अजून 2 गाळे देशमुख कुटुंबातल्या याच सदस्यांच्या नावावर आहेत ज्याला फक्त 1864 रुपये भाडं देण्यात येतं आणि 65 वर्षांचा करार आहे। शिवराज मोटेगावकरच्या याच भागात 7 ते 8 सदनिका आहेत ज्या फक्त 1000 ते 1500 रुपयात भाड्यावर घेतल्यात आणि ते भाडंही कधीच वेळेवर दिलं जात नाही। लातूरच्या मध्यभागी असलेली जागा जी मूळ उद्योग भवन म्हणून देण्यात आली होती तिथे एकही कारखाना तर उभारला नाहीत, पण पुढे काँग्रेसकडे असलेल्या महापालिकेने या जागेवर संकुल बांधले आणि त्यातले गाळे आणि सदनिका फक्त 1000 ते 1500 रुपयात आपले समर्थक आणि जवळच्या लोकांमध्ये वाटून टाकल्या, ज्यात खुद्द देशमुख कुटुंबही अपवाद नाही। लातूरमध्ये सध्या ट्यूशन एरिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या उद्योग भवनच्या 27 एकर जागेचा इतिहास नेमका काय आहे, इथे मोटेगावकर साम्राज्य कसं वाढवत गेला, सरकारी जागा फुकटात कशी वाटली गेली आणि देशमुखांचा यात संबंध कसा आहे तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा सबस्क्राइब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राइब जरूर करा। लातूर आणि देशमुख कुटुंब यांचं कनेक्शन घट्ट आहे आणि लातूरातल्या प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्तीचे संबंधही या कुटुंबासोबत तेवढेच जवळचे आहेत। शिवराज मोटेगावकर आणि अमित देशमुख यांची मैत्री लातूरला परिचित आहेच, शिवाय नीट पेपर फुटीनंतर मोटेगावकरचं साम्राज्य ज्या जागेवर उभारलं गेलंय त्याचा थोडासा इतिहास पाहिल्यानंतर सरकारी जागेचा कसा गैरवापर करण्यात आला याचे असंख्य पुरावे समोर येत आहेत। लातूरच्या अभिमन्यू रासरे यांनी या विरोधात हायकोर्टापर्यंत सर्वात आधी लढा दिला, मात्र सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात तसंच घडलं आणि यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही। मोटेगावकरचं कोचिंग सेंटर असलेला भाग सध्या ट्यूशन एरिया म्हणून ओळखला जातो। 27 एकरातल्या लातूरच्या मध्यभागी असलेली ही तीच जागा आहे जी देण्यात आली उद्योगांसाठी, पण इथे वेगवेगळ्या 25 कोचिंग सेंटरने आपलं साम्राज्य उभा केला। यात मोटेगावकरकडे सर्वात जास्त जागा आहेत। 1963 मध्ये लातूर इंडस्ट्रियल इस्टेट या संस्थेला उद्योग संचालनालयाने 1963 ला 27 एकर जागा उद्योग भवनसाठी दिली। या भागात वेगवेगळे कारखाने उभारून तरुणांच्या हाताला काम देणं हा उद्देश होता। 1983 ला या जागेचं लेआउट तयार झालं आणि 100 प्लॉट तयार करण्यात आले। या सगळ्या 100 सदस्यांना साधारण 5400 स्क्वेअर फूट या आकाराचे भूखंड वाटप झाले। 2012 पर्यंत या भागात वेगवेगळे व्यवसाय चालत होते, मात्र कालांतराने हे व्यवसाय बंद पडले आणि कोचिंग सेंटरचा विस्तार वाढायला लागला, कारण जागा ज्यांना जवळपास फुकटातच मिळाली होती त्या मूळ मालकांनी जास्तीचं भाडं येईल या लालसेपोटी आपली गोदामं आणि भूखंड भाड्याने द्यायला सुरुवात केली। याच भागात कोचिंग सेंटरला पूरक असे व्यवसाय ज्यात खानावळी, स्टेशनरी, झेरॉक्सची दुकानं, वसतिगृह, हॉटेल, पुस्तकांची दुकानं असा व्यवसाय वाढत गेला आणि एक मोठी साखळी तयार झाली। मात्र ज्या उद्देशाने जागा मिळाली होती तो उद्देश बाजूला राहिला आणि अत्यंत अल्पदरात कोचिंग सेंटर चालकांनी या जागेवर ताबा मिळवला। या जागेचा गैरवापर रोखण्यासाठी सर्वात आधी अभिमन्यू रासरे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि भूखंड ज्या उद्देशासाठी दिलेत तो उद्देश पूर्ण होत नसल्याने ते परत घेण्यात यावेत अशी मागणी केली। कोर्टाने आदेशही दिले की ट्यूशनवाल्यांकडून ही जागा तातडीने परत घ्यावी। कोर्टाच्या आदेशाची पूर्तता जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाणं अपेक्षित होता, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सातत्याने तारखावर तारखा देत सुनावणी सुरू ठेवली। रासरे हे स्वतः लातूर इंडस्ट्रियल इस्टेट या संस्थेचे उपाध्यक्ष होते। या याचिकेनंतर तत्कालीन सहाय्यक निबंधकाने भूखंड परत घेण्याऐवजी लघु मध्यम उद्योग कायद्याद्वारे संस्थेची घटनाच बदलली आणि ट्यूशन, हॉटेल, खानावळ यांना मान्यता देऊन टाकली। पण यासाठी ज्या उद्योग संचालनालयाची परवानगी आवश्यक होती ती काही घेतली नाही। यामागचं राजकारण असं सांगतात की कोचिंग चालवणाऱ्या संचालकांना देशमुख कुटुंबाचा आशीर्वाद होता आणि त्यातून हे भूखंड मिळाले। पुढे 2015 मध्ये सरकार बदललेलं होतं आणि पहिल्यांदाच तत्कालीन सहाय्यक निबंधकाने संस्था बरखास्त करून टाकली। 2017 ला या इंडस्ट्रियल इस्टेट या संस्थेवरचा प्रशासकही काढून टाकण्यात आला, तेव्हा सहकार मंत्री सुभाष देशमुख होते। या प्रकरणात जयप्रकाश मुंदडा यांनी लक्षवेधी विचारली। यावर उत्तर देताना तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली। या चौकशीचा अहवाल
आजही उद्योग संचालनालयाकडे पडून आहे, पण त्यावर कोणतीही कारवाई कधीही झाली नाही. लातूरच्या मध्यभागी असलेली ही जागा आज हजारो कोटींची आहे, मात्र ती कोचिंग सेंटरला लीजच्या नावाखाली जवळपास मोफत वाटण्यात आली. शहराच्या मध्यभागी असलेल्या या जागेत दुकानांचं भाडं महिन्याला 30 ते 40 हजारांच्या पुढे आहे, मात्र कोचिंग सेंटरला फक्त 1000 ते 1500 या नाममात्र दरात जागा उपलब्ध करून देण्यात आली. पुढे आरटीआय कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवला, मात्र या सगळ्यांना अमित देशमुख यांचा आशीर्वाद असल्याचे आरोप आजही मल्लिकार्जुन भाईकट्टी हे करतात. मोठेगावकरांचे संबंध राजकीय तर होतेच, पण सगळ्या अधिकाऱ्यांसोबतही संबंध असल्यामुळे जागा ताब्यात घेण्याचा कधी प्रश्नच आला नाही. उलट त्यांच्यावर राजकीय आशीर्वाद राहिले आणि विस्तार वाढत गेला. मोठेगावकरने गरिबांच्या मुलांना कमी दरात कोचिंग देणं सुरू केलं खरं, पण श्रीमंतांच्या मुलांसाठी स्वतंत्र बॅच चालवल्या जायच्या आणि त्यात डॉक्टर करून देण्याची जबाबदारी घेतली जायची. या रॅकेटची चौकशी केली तर आतापर्यंत लातूरला येऊन गेलेले जिल्हाधिकारी यात अडकतील असं आरटीआय कार्यकर्ते सांगतात. लातूरमध्ये सध्या जे 25 पेक्षा जास्त कोचिंग सेंटर चालतात, त्यांच्या बळावर ट्युशन एरियामध्ये एक मोठी अर्थव्यवस्था तयार झाली आहे आणि या सगळ्या कोचिंग सेंटरला दिलेले सरकारी भूखंड परत घेण्यासाठी आजही लढाई सुरू आहे. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे देशमुख कुटुंबातल्या सदस्यांच्या नावावरही या 27 एकर परिसरात काही गाळे आहेत आणि काही सदनिकाय आहेत आणि देशमुख समर्थकांनाही इथे अनेक गाळे मिळालेत. आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांच्याकडे अशा कागदांचा ढीग लागलाय, मात्र यातल्या एकाही तक्रारीची आजपर्यंत ना एखाद्या जिल्हाधिकाऱ्याने दखल घेतली आहे ना सरकारने. पैशातून पैसा बनवणारे मोठेगावकर सारखे लोक याच निष्क्रिय व्यवस्थेमुळे देशव्यापी घोटाळा करण्याचा धाडस करतात. एकदा की घोटाळा समोर आला, सगळेच राजकारणीही हात वर करतात आणि आमचा काही संबंध नाही सांगतात. पण आतापर्यंत ज्या ज्या तक्रारी करण्यात आल्या त्याची चौकशी होऊन हे भूखंड रिकामे करण्याचं आव्हान आता उद्योग मंत्रालयासमोर आहे. कारण या प्रकरणाची आता नव्याने लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी लागणं अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.